जसे बोलत गेले तसं माझ्या चिंतनामधले जे मुद्दे ते एक एक कमी होत गेले. हंसराज देसाई म्हटले प्रवास कसा करायचा आणि बाकीचं सगळं ते म्हटलं मी सुरुवात त्याच्याने करणार होतो. आमचे अजय शहा बोलायला उठले आणि गोडसे बडसेंचं त्यांनी माझा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा माझी पत्नी माझ्याकडे पाहून हसली, कारण मी सकाळीच गोडसे बडसेंचं माझा प्रवास वाचला. त्यामुळे ते गेलं. भामरे सरांनी त्यांच्या एकूण परिघामध्ये जे काही मांडलं त्यातला एखादा दुसरा मुद्दा माझा होता तोही गेला. आणि सरतेशेव मुख्य म्हणजे धनंजय पवारांनी देखील त्यांचं जे चिंतन मांडलं ते अतिशय हृदय आणि महत्वाचं होतं, पण त्यातही काही माझे मुद्दे होते. त्यामुळे मला असं वाटतं जे कोणी बोलले ते माझ्याच मुद्द्यांवरती बोलले, ते त्यांच्या मुखातून बोलले. त्यामुळे माझी जबाबदारी थोडीशी जास्त अवघड झालेली आहे. पण तरी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर मी उभा आहे. माझे अतिशय जवळचे मित्र आणि गेली 100 वर्ष या शहरावरती पुस्तकांचं गारुड निर्माण करणारी जी वाचनालयाची जी संस्था आहे काकाणी नगर वाचनालय, त्याचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शहा, आपल्या मालेगावला भूषणावं अशा प्रकारचं ज्यांना पद मिळालं असे रोटरीचे आमचे माजी प्रांतपाल आदरणीय राजेंद्रजी भामरे, या ठिकाणी खूप मोठ्या अधिकार पदावर असणारे आमचे आत्ताचे नुकतीच ज्यांच्याशी मैत्री झाली असे धनंजय पवार सर, जे अनिल सोळुंके सरांचे शालक आहेत, पण त्यांच्यावर कमालीचं नितांत प्रेम त्यांचं आहे आणि त्यांच्या शब्दातून ते प्रेम आमच्या सोबत ते असताना निथळत होतं. असे आमचे धनंजय पवार सर, आदरणीय मावशी आणि काका आणि माझे जवळचे मित्र आणि जे सध्या साप्ताहिक नगराच्या गेल्या 20 वर्षांच्या अंकांवरती PhD करतायत असे हंसराज देसाई सर, या पुस्तकाचे लेखक अनिल सोळुंके, इथे योगेश बच्छाव आहेत ज्यांचा वारंवार उल्लेख अनिल सोळुंकेंनी केला, ते भरत पाटील सर अत्यंत उपक्रमशील, माझा विद्यार्थी सागर रौंदळ, सायकलिस्ट क्लबचे आमचे दादाजी बगर आहेत, आदरणीय TP देवरे दादा आहेत आणि बाकीचे अनेक चेहरे जे आहेत ते अत्यंत जवळचे आहेत, ज्यांच्या नावामध्ये साधना आहे आणि ते नाव ज्यांनी सार्थ केलेलं आहे अशा आमच्या साधना वहिनी आहेत, कारण त्यांच्या साधनेमुळेच ते जाऊ शकतायत. आता त्यांचा उल्लेख या ठिकाणी झालेलाच आहे. त्यांचे सगळे मित्र, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे सगळे सदस्य आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, सर्वात प्रथम 99व्या साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मी पुढे जाऊन म्हणतो की येत्या 100व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती त्यांचं 3रं पुस्तक प्रकाशित हो. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या समवेत भरत पाटलांचं देखील पुढचं पुस्तक किंवा पुढची आवृत्ती येऊ अशी त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी जेवढे लेखन करणारे हात आहेत, मी ते हात सृजनाचे हात म्हणेन. म्हणजे आमचा कवी मित्र कमलाकर देसले असं म्हणायचा की आपण जेव्हा एखादं बीज रोवतो जमिनीमध्ये तेव्हा ते बाहेर जेव्हा येतं तेव्हा ते त्याची जे 2 छोटी छोटी हिवलाली पानं असतात ते म्हणजे टाळ्या असतात आणि त्या टाळ्या वाजवत ते वर येतं. तसं इथे जे सृजन हात आहे लिहिणारे, त्यांचे सगळ्यांचे पुस्तकं 100व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रकाशित होत अशी सगळ्यात आधी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. माझे अनेक मित्र आहेत, रविराज या ठिकाणी बसलेला आहे किंवा त्यांच्या पुढे हर्षल बच्छाव सर बसलेले आहेत, सगळेच मान्यवर आपण आहात. एक अतिशय चांगला कौटुंबिक हृदयात अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी घडतो आहे. आणि मालेगावमध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेक पुस्तकांचे प्रकाशन सोहळे होत आहेत, ही सगळ्यात आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी एका कार्यक्रमात अजय भाई आणि आम्ही एकत्र होतो. निळकंठ रंगी म्हणून निवृत्त प्राध्यापक आहेत, त्यांनी मराठा जाट या विषयावर पुस्तक लिहिलं. मराठा जाट मैत्री आणि संघर्ष असं त्याचं शीर्षक होतं. अत्यंत महत्वाचं पुस्तक, ऐतिहासिक स्वरूपाचं पुस्तक किंवा इतिहासावर संशोधनात्मक लिहिलेलं अशा प्रकारचं पुस्तक, किंवा त्याच्या आधी चपराक प्रकाशनने काढलेलं शिंदे गुरुजींचं जे पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. तर आपल्या मालेगावमध्ये अशा प्रकारची पुस्तकांची एक खाण किंवा पुस्तकांची एक देण जी निर्माण होते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या सगळ्या पुस्तकांच्या मांदियाळीमध्ये प्रवास वर्णनासारखा एक वेगळा विषय, अवघड विषय, विचक्षण विषय
घेऊन माझं महाबळेश्वर पुस्तक अनिल सोळुंके सारखा तरुण माणूस या ठिकाणी घेऊन येतो आणि मालेगावच्या इतिहासामधलं पहिलं प्रवास वर्णन त्यांच्या नावावर लागतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर या ठिकाणी रमजान पेंटर हयात असते, रमजान पेंटर नावाचे एक खूप मोठे गृहस्थ मालेगावात होऊन गेले, ज्यांचं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक मालेगावच्या साठी ठरलं ते बाटा चं जे दुकान आहे किदवाई रोडचं, त्याच्या पाठीमागच्या गल्लीत त्यांचं पेंटिंगचं दुकान होतं आणि त्यांची माझी भेट त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी साधारण झाली. मी तेव्हा माझं वय कमी होतं. त्यांनी असं एक पुस्तक लिहिलं उर्दू मध्ये की ज्या पुस्तकामध्ये मालेगावात पहिल्यांदा काय आलं, म्हणजे पहिली स्कूटर कोणी घेतली, पहिला इलेक्ट्रिकचा पोल कोणाच्या दारामध्ये उभा राहिला, पहिली फियाट कार कोणी घेतली, पहिलं दुमजली घर कोणी बांधलं. 30 वर्ष साधना करून त्या माणसाने उर्दू मध्ये मालेगाव मधलं पहिलं जे आहे ते त्यामध्ये मांडलेलं आहे. ते जर आता हयात असते तर त्यांच्या पुस्तकामध्ये एक मुद्दा मिळाला असता की प्रवास वर्णनाचा पहिला मान हा अनिल सोळुंके सरांकडे जातोय आणि तो आपल्या प्रवास वर्णनाची परंपरा या सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने आणि सूक्ष्म पद्धतीने मांडलेली आहे. त्यातलेच काही मुद्दे मला या ठिकाणी मांडावेसे वाटतात. मला असं वाटतं सरांनी जो चीनी प्रवासी युआंग शांगचा या ठिकाणी उल्लेख केला, अत्यंत मला आनंद झाला की सरांचा अभ्यास किती महत्वाचा आहे. 7व्या शतकामध्ये तो माणूस भारतात चीन मधून येतो आणि तो बौद्ध धर्माचा या ठिकाणी गेली 15-17 वर्ष अभ्यास करतो. तो अनेक नालंदा सारख्या विद्यापीठांमध्ये फिरतो आणि त्याच्यावरती त्याचं सगळं साहित्य आज उपलब्ध आहे, जे चीनी भाषेत आहेच पण ते अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. तो माझ्या दृष्टीने पहिला आपल्या भारतातला प्रवासी 7व्या शतकात तो आला. आणि नंतर मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 12व्या-13व्या शतकामध्ये, म्हणजे आता पांडुरंगाचा उल्लेख केला, पंढरपूरचा उल्लेख झाला, वारकरी संप्रदायाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा 13व्या 12व्या आणि 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचे जे लोक झाले त्यातले मधले महत्वाचे जे नेते आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर आहेत आणि नामदेव आहेत. हे दोघं हे भारत भ्रमणासाठी बाहेर पडले आणि नामदेव येत नव्हते ज्ञानेश्वरांबरोबर. ज्ञानेश्वरांना जेव्हा भारत भ्रमणासाठी जायचं होतं आणि तीर्थयात्रेसाठी जायचं होतं तेव्हा नामदेव महाराज असं म्हटले की माझी तीर्थयात्रा ही पांडुरंगाच्या पायाशीच आहे. तेव्हा पांडुरंगाला साकडं घातलं ज्ञानेश्वरांनी आणि त्यांना सांगितलं की माझ्यासोबत नामदेवांना द्या. आणि नामदेवांना पांडुरंगाने सांगितलं की तू यांच्या बरोबर जा. आणि ते जेव्हा फिरून आले तर त्यावेळेस तीर्थावळीचे 61 अभंग नामदेवांनी लिहिलेले आहेत. ते मराठीतले पहिलं प्रवास वर्णन मी म्हणेल आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. हे 61 अभंग जे आहेत यामध्ये द्वारकेचं वर्णन आहे, यामध्ये काशीचं वर्णन आहे, यामध्ये भारतातल्या अनेक तीर्थक्षेत्रांचं वर्णन आहे आणि त्याबरोबरच नामदेवांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वावर अभंगांमधून प्रकाश टाकलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या अभ्यासकांना हे तीर्थावळीचे अभंग जे आहेत ते अत्यंत महत्वाचे वाटतात. समर्थ रामदासांनी 12 वर्ष तीर्थाटन केलं आणि भारत भ्रमंती केली. ते आपल्याला सगळ्यांना माहित असेल. 36 वर्ष त्यांनी साधना केली, त्यामधले 12 वर्ष जे आहेत ते भारतभर फिरले. महानुभाव संप्रदायाचे जे मुख्य होते चक्रधर स्वामी आणि नागदेवाचार्य या दोघांनी भारत भ्रमण केलं. या सगळ्यांनी का केलं असेल हे पर्यटन किंवा हे तीर्थाटन किंवा हा प्रवास? याचं कारण अगदी साधं आणि सोपं आहे. समाजाला प्रबोधन पर काहीतरी त्यांना सांगायचं होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्यक्तिमत्व त्यांचं जे आहे ते प्रगल्भ होतच पण त्याला अधिक दुमारे फुटावे यासाठी म्हणून हे सगळं त्यांनी केलेलं होतं. आणि त्या परंपरेचा धागा आतापर्यंत आपल्यापर्यंत जो पोहोचलेला आहे त्याचे पायी होण्याची भाग्य आपण अनिल सोळुंकेकडे देऊया. कारण मला असं वाटतं मालेगावसाठी हे महत्वाचं आहे. दुसरी एक खूण मला अत्यंत महत्वाची सांगावीशी वाटते. मगाशी गोडसे भटजींच्या माझा प्रवासचा उल्लेख यांनी अजयभाईंनी केला. अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, मराठी मधलं पहिलं प्रवास वर्णन आहे आणि 1857चा सगळा समर प्रसंग जो आहे तो त्या गोडसे भटजींनी त्यामध्ये सांगितला. आणि गोडसे भटजींच्या काकांबरोबर ते फिरत होते. काका अत्यंत गंभीर आजारी झाले, आजूबाजूला गोरे सोल्जर फिरत होते. अतिशय दयनीय अवस्था होती. त्या काळामध्ये झाशीची राणी आणि तात्या टोपे आणि हे सगळा तो समर प्रसंग त्यांनी त्यामध्ये मांडलाय. मला सांगायचं हे आहे की ते पेन तालुक्यामधल्या वरसई गावचे होते गोडसे भटजी आणि ते तिथून निघाले.
आणि ते तिथून निघून उत्तर हिंदुस्थानात गेले. त्या काळामध्ये उत्तर भारताला उत्तर हिंदुस्थान असं म्हटलं जायचं. तर ते प्रवास करत असताना म्हणजे पेन मधून वरसई मधून ते एका छोट्या खेड्यातून निघाले काका पुतणे. तर त्या प्रवासाचा जो मार्ग आहे, मृणालिनी शहा नावाच्या एका मोठ्या विदुषीने त्या माझा प्रवास या पुस्तकावर प्रकाश झोत टाकलेला आहे. तर तो जो प्रवास आहे, तो प्रवास करत असताना ते खानदेश मधून गेले आणि मालेगावचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. ते मालेगावला आले, मालेगावून पुढे गेले. त्या मालेगावमध्ये अनिल सोळुंके सारखा तरुण एक प्रवास वर्णन लिहितो. हा जो धागा समान धागा आहे, हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिला प्रवास वर्णनामध्ये मालेगावचा उल्लेख आहे आणि आता हे हजारावं कदाचित प्रकाशन असेल किंवा जास्तही असेल, पण मालेगावचा तरुण हा हे प्रवास वर्णन लिहितो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी एक सूचना मला अनिल सोळुंकेंना अशी करायची की माझं त्यांना वाटतंय ना महाबळेश्वर, तसं माझं मालेगाव त्यांना वाटू देत आणि त्या मालेगाववर त्यांनी एक प्रवास वर्णन लिहावं. मालेगाव अद्भुत आहे. पण तुम्ही आम्ही सगळे मालेगाववर प्रेम करणारे लोक आहोत. म्हणजे मी नेहमी सप्त तारांकित मालेगाव असं म्हणतो. मालेगावची लुंगी महत्वाची, मालेगावचं अत्तर महत्वाचं, मालेगावचे सिनेमे महत्वाचे, मालेगावची सायकल महत्वाची. अहो या मालेगावमध्ये काय नाहीये? मालेगावमध्ये प्रचंड प्रेम आहे. त्या मालेगाववर तुम्ही माझं मालेगाव लिहा, तेव्हा खऱ्या अर्थाने हा तुमचा प्रवास पूर्णत्वास जाईल अशी माझी खात्री आहे. अत्यंत महत्वाच्या विषयावरती अनिलनी पुस्तक लिहिलंय माझं महाबळेश्वर. आपल्याला नुसतं प्रवास, मगाशी सगळ्यांनी प्रवास वर्णनाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं. मला असं वाटतं की प्रवास वर्णन हे तुमच्यासाठी रंजक तर असतं, पण तुमचा ते भूगोल सुधरवतं, ते तुमचा इतिहास सुधरवतं आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तुमचं समाजशास्त्र सुधरवतं. समाजशास्त्राचा अभ्यास हा प्रवास वर्णनात आपल्याला सापडत असतो. म्हणजे त्यांनी मगाशी रोहितचा उल्लेख केला, मगाशी समीर दादांचा उल्लेख केला, अनेक लोकांचे उल्लेख आहेत ह्या पुस्तकामध्ये. अगदी गाडी लालपरीच्या चालकांपासून तर ते शेवटच्या टप्प्यापर्यंत जे जे काही उल्लेख आहेत ते त्या ठिकाणी मला वाटतं योगेश बच्चावांच्या भावाच्याकडे उतरले पुण्याला, त्यांचा मोहन दादांचा उल्लेख आहे, असे अनेक उल्लेख आहेत. तर ते सगळे जे उल्लेख आहे हे समाजशास्त्राचं यथार्थ चित्रण आहे. ते काही सामान्य गोष्ट नाहीये. ते तुम्हाला विचक्षण पद्धतीने ते टिपावं लागतं. तो टीप कागद त्यांच्याकडे त्यांच्या मनामध्ये आहे आणि तो मनातला टीप कागद जेव्हा शब्दरूपाने कागदावर उतरतो त्यावेळेस माझं महाबळेश्वर सारखं अतिशय सुंदर पुस्तक निर्माण होतं. ही गोष्ट फार महत्वाची माझ्या दृष्टीने आहे. मी फार लहान असताना पूर्णिया नावाचं एक पुस्तक वाचलं होतं अनिल अवचटांचं, आणि अजय भाईंनी ते वाचलं असेल. अतिशय छोटं 80 पानाचं पुस्तक आहे. पूर्णिया या नावावरून काहीच अर्थबोध होणार नाही अशा प्रकारचं शीर्षक. पण नंतर जेव्हा वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की पूर्णिया हा बिहार मधला अत्यंत अप्रगत जिल्हा आणि तिथे अनिल अवचट एक पत्रकाराच्या भूमिकेने गेले. मगाशी हंसराज देसाईंनी जसं सांगितलं की रिपोर्टाज नावाचा प्रकार येतो. रिपोर्ट करायचा, फक्त काय पाहिलं ते टिपत जायचं, ते इतकं मनाला भिडतं. तर तो जो टीप कागदाचा भाग आहे किंवा ती जी भूमिका आहे ती प्रवास वर्णन लिहिणाऱ्याकडे जर असली तरच ते प्रवास वर्णन यशस्वी होतं. मला असं वाटतं हे जे पुस्तक आहे हे अत्यंत यशस्वी अशा पुस्तकांच्या मालिकेतलं पुस्तक आहे. याची जर अनुक्रमणिका तुम्ही बघितली तर ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अनुक्रमणिका आहे. म्हणजे ही का महत्वाची आहे? कारण या अनुक्रमी जसं ऍट अ ग्लान्स म्हणजे एका दृष्टिक्षेपात आपल्याला कळायला पाहिजे तशी ही अनुक्रमणिका आहे. ही अनुक्रमणिका जी आहे त्याचं सुरुवात आहे प्रवासाची तयारी आणि शेवट आहे परतीचा प्रवास. याच्यामधल्या ज्या घटकांवर त्यांनी प्रकाश झोत टाकलेला आहे. आता याच्यामध्ये जसं तुम्हाला ऑर्थर सीट पॉइंट नावाचा एक तिथे बघण्यासारखा पॉइंट आहे किंवा एक स्थळ आहे. काय आहे ऑर्थर सीट पॉइंटचा इतिहास, काय त्याची पूर्वपीठिका? तुम्हाला जेव्हा हे पुस्तक तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल आपण महाबळेश्वरलाच आहोत, आणि जसं संजय पाठकांना वाटलं यांच्या लेखावरून की आपण विठुरायाच्या दर्शनाला जावं, तसं तुम्हाला निश्चितपणे असं वाटेल की आपण महाबळेश्वरला गेलं पाहिजे. खरं म्हणजे महाबळेश्वरकडे आपण जे पाहतो मध्यमवर्गीय जो समाज आहे मधला एक 20-30 वर्षाचा जो टप्पा आहे तो महाबळेश्वरकडे नव दाम्पत्याला हनीमून साठी मधुचंद्रासाठी जाण्यासाठीच गाव असं महाबळेश्वरचं साधारण वर्णन. पण त्याचा बाकीचा जो भूगोल आहे, त्याचा जो बाकीचा इतिहास आहे, प्रतापगड आहे बाजूला आहे, जावळीचं खोरं आहे, चंद्रराव मोऱ्यांचा सगळा इतिहास आहे. या इतिहासाला
अनिल सोळुंकेंनी जो स्पर्श केला आहे आणि तो कमी शब्दांमध्ये तुमच्या म्हणजे एखाद्या कवीसारखं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कवीचं काम जे असतं ते कमी शब्दात आशय तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तसा आशय या तरुण मुलांनी तुमच्या समोर मांडलेला आहे. माझ्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे, मालेगावसाठी महत्वाचं आहे, आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि त्यांच्या लिहित्या हातांसाठी तर निश्चितच महत्वाचं आहे. कारण पुढच्या काळामध्ये त्यांचे जे पुस्तक येतील ते अधिकाधिक समृद्ध, सुदृढ, आशय घन, आशय गर्भ अशा प्रकारचे ते येतील अशी मला खात्री आहे. त्यांच्यावरती सरस्वतीचा वरद हस्त आहे अशी देखील मला निश्चितपणे माझ्या मनामध्ये काही शंका नाही त्याविषयी. आपण या ठिकाणी मला इतकं मोठं स्थान दिलं. वेळ खूप झालेला असल्यामुळे माझे काही मुद्दे मी बाजूला ठेवतो आणि एका उत्तम अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी जे भाव आहेत ते त्यांनी व्यक्त केले, पण तसं काही नाही, त्यांचीच कर्तबगारी आहे, भरत पाटलांची कर्तबगारी आहे, आमच्या योगेश बच्छावांची ज्याची त्याची कर्तबगारी असते. कोणीतरी एखादा असा बोजा जो असतो त्याला शिवण्यासाठी म्हणून कोणीतरी लागत असतं, तशी भूमिका माझी त्यांच्या बाबतीत राहिली. मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या आई वडिलांना म्हणजे मावशी काकांना इथूनच वंदन करतो. त्यांच्या पत्नीला देखील त्यांना मोकळीक देण्याची विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी माझं हे लाभलेलं मनोगत ऐकलं याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.